नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर याआधी आपण खूप प्रकारचे भजी बघितलेले आहेत। अगदी पालक भजी, मुळ्याची भजी इथपर्यंत आपण बघितलेलं आहे। पण आज थोडेसे वेगळ्या पद्धतीची भजी बनवणार जी प्रत्येकाला आवडतील। तर आज आपण या मिरचीची भजी बनवणार आहोत जी इझिली बाजारामध्ये मिळू शकतात आपल्याला, पण चवीला खूप भारी लागतात। तर तुम्ही ही रेसिपी नक्की पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली तर घरी ट्राय सुद्धा करा। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरू करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा बाजारातून या छानशा अशा मिरच्या घेऊन या, हिरवीगार मिरची घेऊन या आणि त्यानंतर एक 3 ते 4 मिरच्या घ्या। तुमच्या घरी किती क्वांटिटी असेल त्याच्यानुसार तुम्ही करू शकता। तर मिरची घ्यायची आणि त्यानंतर त्याला मधून असं कट करायचं आहे आणि त्यात जर खूप जास्त बिया असतील तर त्या काढून टाका आणि जर नसतील तर थोड्याफार असतील तर न काढल्या तरी सुद्धा चालते। तर या पद्धतीने मी या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर या पद्धतीने कट करून घेतलेला आहे। तर ह्या मिरच्या अशा पद्धतीने कट करून झाल्या की मग आपण याचा तर बॅटर बनवायचं आहे। तर या मिरचीमध्ये जास्त करून बिया नसतात, पण कदाचित जर असल्या तर तुम्ही त्या काढू शकता। तर हे बॅटर बनवलेलं आहे, बेसन पीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये, त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी छान मिक्स करत हे मस्त असं छानसं बॅटर बनवून घेतलेलं आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय। तर या पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे। त्यानंतर गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं, तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्या या मस्त अशा मिरच्या तळून घ्यायच्या आहेत। बारीक गॅस करा, बारीक गॅसवरती मिरची छान आतून सुद्धा भाजली जाईल छान अशी, त्यासाठी बारीक गॅसवरतीच या मिरच्या तळून घ्या। तर या मिरचीसाठी वेगळं काही बेसन पीठ भिजवायला लागते असं काही नाही। जसं की आपण बटाटे भजीसाठी भिजवतो तसंच बेसन पीठ आपल्याला यासाठी भिजवायचं आहे। त्यामुळे मी त्याच्यामध्ये वेळ न घालवता तुम्हाला ही रेसिपी अशी मस्त साध्या सोप्या आणि एकदम कमी वेळात समजावून सांगितलेली आहे। तुम्ही घरी नक्की ट्राय करा, ही मस्त लागते ही मिरची भजी। तर याआधी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची मिरची भजी खाल्ला असाल तर यावेळी ही मिरची भजी खरोखर ट्राय करा, नक्की तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडेल। खूप छान लागतात, यातली मिरची सुद्धा एकदम टेस्टी लागते। चला तर बारीक गॅसवरती आपली मस्त अशी ही मिरची आता तळून घ्यायची, त्यानंतर आता आपण काढून घेऊया। तर कोणताही भज्याचा प्रकार असेल तो तळताना गॅस बारीकच ठेवायचा। जर तुम्ही मोठ्या गॅसवर तळला तर ते बाहेरचं आवरण पटकन एकदम तळून जातं आणि आतलं तसंच कच्चं राहतं। त्यासाठी बारीक गॅसवरती मस्त असं कोणतेही तळण असू दे तळून घ्या। चला तर मग आपली मस्त अशी मिरची भजीची रेसिपी तयार झालेली आहे। तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।